नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली 5 धरणे पाहणार आहोत। यवतमाळ आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले इसापूर धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 45.17 TMC पाणी साठ्यासह इसापूर धरणाचा चौथा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 34.4 TMC सह इसापूर धरणाचा 5वा क्रमांक येतो। इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून 136 किलोमीटर अंतरावर आणि नांदेड शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे। इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आलेले आहे। पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे। वर्धा वैनगंगेला मिळते। या प्रवाहाला प्राणहिता म्हणतात। प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते। इसापूर धरणाची उंची 57 मीटर म्हणजेच 187 फूट आहे। या धरणाची लांबी 4120 मीटर म्हणजेच 13,517 फूट आहे। इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 45.17 TMC म्हणजेच 45,170 दशलक्ष घनफूट इतकी आहे। इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 TMC म्हणजेच 34,040 दशलक्ष घनफूट इतकी आहे। इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत। इसापूर धरणातून 2 कालवे जातात। या 2 कालव्यांचा हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड ह्या 3 जिल्ह्यांना फायदा होतो। नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 41.21 TMC पाणी साठ्यासह तोतलाडोह धरणाचा 5वा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 35.91 TMC सह तोतलाडोह धरणाचा 4था क्रमांक येतो। तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। तोतलाडोह धरण नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतलाडोह धरण 1989 साली बांधण्यात आलेले आहे। तोतलाडोह धरणाची उंची 74.5 मीटर म्हणजेच 244 फूट आहे। या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट आहे। तोतलाडोह धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 41.21 TMC म्हणजेच 41,210 दशलक्ष घनफूट इतकी आहे। तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 35.91 TMC म्हणजेच 35,910 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 14 दरवाजे आहेत। तोतलाडोह या धरणावर 160 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 117.25 TMC पाणी साठ्यासह
उजनी धरणाचा पहिला क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 53.58 TMC सह उजनी धरणाचा तिसरा क्रमांक येतो। उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्याच्या टेंभुर्णी गावापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे। उजनी धरण सोलापूर शहरापासून 101 किलोमीटर अंतरावर असून पुणे शहरापासून 155 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण इंदापूर शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असून उजनी हे धरण पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णेची उपनदी भीमा या नदीवर 1969 ते 1980 या काळामध्ये बांधण्यात आलेले आहे। या धरणाच्या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते। उजनी या धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजेच 185 फूट आहे। या धरणाची लांबी 2532 मीटर म्हणजेच 8314 फूट आहे। उजनी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 117.25 TMC म्हणजेच 1,17,250 दशलक्ष घनफूट इतकी आहे। उजनी या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 53.58 TMC म्हणजेच 53,580 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 41 दरवाजे आहेत। या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असे म्हणतात। उजनी या धरणावर 12 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। तुम्हाला फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्याचे निरीक्षण करायचे असेल तर हा पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो। या धरणाचा फुगवटा खूप मोठा आहे, जवळपास दौंडपर्यंत हा पसरलेला आहे। या उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्याच्या आत तुम्हाला पळसनाथ हे मंदिर जेव्हा पाणीसाठा कमी होते तेव्हा बघायला मिळते। पळसदेव मंदिर यादवकालीन आहे। या ठिकाणी पक्क्या वेटांनी बांधलेली शिखरे दिसतात। अनेक गोष्टी धरणाचे पाणी कमी झाल्यावर आपल्याला पाहायला मिळतात। या धरणात मत्स्यपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो। उजनी धरण इतके मोठे आहे की ते बांधताना 29 गावे पाण्याखाली गेली होती। धरणातील पाण्याचा पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांच्या शेतीला भरपूर फायदा होतो। या धरणातून 2 कालवे जातात। यामधील डावा कालवा 126 किलोमीटर अंतरापर्यंत जातो, तर दुसरा उजवा कालवा 112 किलोमीटर अंतरापर्यंत जातो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण। आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण दुसऱ्या क्रमांकावर येते, तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण तिसऱ्या क्रमांकावर येते। जायकवाडी हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे। जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे। जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर, तसेच हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे। जायकवाडी या धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले। या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात। जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे। या धरणाची लांबी 9,998 मीटर म्हणजेच 32,802 फूट आहे।
या धरणाला 27 दरवाजे आहेत. जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 TMC म्हणजेच 1,27,030 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 TMC म्हणजेच 76,670 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणातून 2 कालवे जातात, डावा कालवा आणि उजवा कालवा. या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. 60 किलोमीटरची लांबी आणि 10 किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण. कोयना धरण भारतातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे धरण आहे. तसेच हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपयुक्त पाणी साठा असलेले धरण आहे आणि कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे. हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे. कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर असून पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 या काळामध्ये पूर्ण करण्यात आले. कोयना या धरणाची उंची 103.2 मीटर म्हणजेच 339 फूट आहे. या धरणाची लांबी 807.2 मीटर म्हणजेच 2648 फूट आहे. कोयना या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 105.26 TMC म्हणजेच 1,05,260 दशलक्ष घनफूट इतकी आहे. कोयना या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 100.14 TMC म्हणजेच 1,01,40 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 6 दरवाजे आहेत. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणतात. कोयना या धरणावर 20 मेगावॉटचे 2, 70 मेगावॉटचे 4, 75 मेगावॉटचे 4, 80 मेगावॉटचे 4, 250 मेगावॉटचे 4 असे एकूण 10 टर्बाईन्स बसवलेले आहेत. यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प आहे. तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना धरण दुसऱ्या क्रमांकावर येईल. नेहरू मेमोरियल पार्क. प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या जवळ असताना 10 एप्रिल 1960 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोयना प्रकल्पाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ कोयना धरणाच्या उजव्या बाजूला टेकडीवर त्यांच्या कृपाळू हस्ते एका झलकचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे हे ठिकाण आणि हा कार्यक्रम एक सुंदर उद्यान बांधून त्याला नेहरू मेमोरियल पार्क असे नाव देण्याची कल्पना आली. हे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेतून धरणाच्या जलाशयाचे सुंदर दृश्य दिसते. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.